हर्षवर्धन पाटील हे हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा रंगली आहे। याच मुद्द्यावरून इंदापुरातील शरद पवारांच्या पक्षाचे हजारो कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी गोविंद बागेत पोहोचलेत। आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी मागणी हे कार्यकर्ते करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्याच अनुषंगाने प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे हे कार्यकर्त्यांसोबत शरद पवारांना भेटणार आहेत। विधानसभेसाठीचे इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी बारामतीच्या गोविंद बागेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। शरद पवारांना भेटण्यासाठी पुण्यासोबतच इतर जिल्ह्यातून सुद्धा इच्छुक उमेदवार गोविंद बागेत आले। जसं काही सगळं आपल्या घरचंच आहे अशा प्रकारच्या भावना सगळं माझंच आहे। तिकडलं मी माझं आहे, तिकडलं मी माझं आहे, ते बी माझं आहे, हे बी माझं आहे। मग आम्ही काय करायचं? अरे या लोकांनी ज्या वेळेला कुणी बाहेर होत नव्हतं, ज्या वेळेला बूथ कमिटीची स्थापना झाली साहेब, त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला 400 बूथ कमिट्या स्थापन करताना महारुद्र पाटील ज्या वेळेला प्रवीण भाईकडे यायचा तर बूथ कमिटीला कुणी मिळत नव्हतं आणि आम्ही नेमले तर हा पळवून न्यायचा आणि दुसरा पळवून न्यायचा। आम्हाला 2 सासू होत्या, दोन आम्हाला मोठमोठे विरोधक होते आणि त्या दोघांच्या तावडीमधनं आम्ही कसं तरी वाचून जगून वाचून आता आलोय। आम्ही तंबूत बसलो, आमचा तंबूत उचलून घेऊन चाललोय। आता आम्ही तंबूत तरी आम्हाला बसून नाही बाबा। आता काय झालं? अरे 52 सालापासून तुम्ही तंबूत बसताय, दुसरा 10 वर्ष झालं बसतोय तंबूत। अरे आम्ही गोरगरीब माणसं झोपडीत राहणारी का आम्हाला आता आमचे चांगले दिवस आले साहेब। काय नाही, लोकसभेपेक्षा इतकं प्रचंड स्फोटक वातावरण आहे या महाराष्ट्रात तर हाईच आहे, पण इंदापूर तालुक्यामध्ये एवढं स्फोटक वातावरण आहे साहेब। कुणी जरी उमेदवार असला ना, उमेदवार फक्त तुमच्यामुळे निवडून येणार आहे साहेब, तुमच्यामुळे निवडून येणार आहे। आणि तुम्ही आईचं त्यांना ताकद वापरत तुम्ही आईचं ताट वाढलेलं, आता आम्ही खायला बसलोय आणि तुम्ही म्हणताय काय थांब जरा आता तुम्ही। अरे किती दिवस थांबायचं? आम्ही थांबायचं किती? ही सगळी सर्वसामान्यांच्या भावनाच आहे, माझ्या नाही भावना। आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते, मी म्हणायचो नाही हो असं होत नसतं साहेब, येत नसते काही हे नाही। परंतु आता या 1-2 दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संतप्त प्रतिक्रिया साहेब सर्व। यानंतर आता पुढची बातमी बघूयात। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये दिवाळीनंतरच या निवडणुका होण्याची चिन्ह दिसत आहेत। सण उत्सव पाहून निवडणुका घोषित करा अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली। निवडणूक आयोगानं राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकार परिषद घेतली। यापूर्वी 2 दिवस निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांचीही भेट घेतली होती। पोलिंग एजंट त्याच मतदारसंघाचा असावा अशी काही पक्षांनी विनंती केल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं। बातमी पुण्यातून आहे। पुणे मेट्रोचं आज लोकार्पण होणार आहे। पुणे मेट्रोच्या 33 किलोमीटरचा टप्पा 1चं काम पूर्ण होईल। काम पूर्ण होऊन जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भुयारी मार्गाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। ऑनलाईन पद्धतीनं मोदी या मेट्रो मार्गाचं उद्घाटन करतील। या मार्गिकेमुळे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो नेटवर्कनं जोडला जाणार आहे।